मुंबईत महायुतीत जागा वाटपाचा पेच. भाजप शिवसेनेत जोरदार रस्सीखेच. शिवसेनेकडून 50-50 जागांचा आग्रह. भाजपकडून 80 ते 85 जागांची तयारी. महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय, पण या रणधुमाळीत किमान मुंबईत तरी भाजप शिवसेना जागा वाटपाच्या घोराळात अडकून पडल्याचं दिसतंय. त्याचं कारण ठरलंय शिवसेनेचं 50-50 धोरण. पण भाजपकडून मात्र शिवसेनेला मुंबईत केवळ 80 ते 85 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं कळतंय. जास्त जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रह धरलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत काही जागांवर तोडगा काढला गेला, पण शिंदेंच्या शिवसेनेला जास्तीत जास्त 80 ते 85च्या आतच जागा देण्यावर भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. तुमच्या जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे का? महायुती म्हणून आम्ही लढणार, महायुती म्हणून आम्ही जिंकणार. भाजप शिवसेनेला 80 ते 85 जागांचा प्रस्ताव देत असताना शिवसेना मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत 50% जागा लढण्यावर ठाम असल्याचं कळतंय. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेनं त्यांची ही भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सध्या तरी मुंबई महापालिका निवडणुकीत 227 वॉर्डपैकी 112 वॉर्डसाठी शिवसेना आग्रही असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. मुंबईबाबत जवळपास 180 जागांवरती एकमत झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि 30 ते 40 जागा ज्या आहेत त्या अजूनही त्यावरती तोडगा. तर त्यामध्ये एकनाथजी आणि देवेंद्रजी बसून दोन्ही नेते बसून निर्णय करतील. शिंदेंच्या जास्त जागांच्या मागणीनंतर भाजपकडून वेगवेगळे पर्याय दिले जात आहेत. त्यात भाजपचे आयात उमेदवार शिंदेंना देण्याबाबत चर्चा झाल्याचं कळत आहे. पण नगर परिषद निवडणुकीनं विश्वास दुणावल्यामुळे आणि ठाकरेंचे अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानं शिंदे कमी जागांवर माघार घ्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे भाजप सेनेतल्या मुंबईतल्या या जागा वाटपाच्या तिढ्यावर कधी आणि कसा तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत.